त्यांनीही सम्राट तातू कुडाळकर जे या कार्यक्रमाचे समन्वयक आहेत त्यांनीही रंगमंचावर यावं. त्याचप्रमाणे सम्राट क्लबच्या खजिनदार शिल्पा साखळकर मॅम, लगेच दीप प्रज्वलनाला आपण सुरुवात करूया. त्याचप्रमाणे आज इथं या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले आमंत्रित असलेले परीक्षक श्री गणेश पारसेकर, त्याचप्रमाणे दुसरे परीक्षक श्री दशरथ नाईक यांनीही रंगमंचावर दीप प्रज्वलनासाठी यावं. लगेच आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आपण आणखी वेळ न दवडता पुढच्या कार्यक्रमात मी विनंती करतो सम्राट क्लब परवरीच्या अध्यक्ष यांना की त्यांनी आजच्या या आमच्या कार्यक्रमाचे पाहुणे उपस्थित सर्व पाहुणे यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. व्यवस्थांचे सचिव श्री राजन तानकर, त्याचप्रमाणे परीक्षक श्री गणेश पारसेकर. मी सम्राटच्या सर्व महिला सदस्यांना विनंती करतो की त्यांनी हे पुष्प प्रदान करावं. त्याप्रमाणे दशरथ नाईक,
त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले देवीदास नेतार्डेकर सम्राट कपचे IPP, त्याचप्रमाणे तातू सर इकडे आहेत, त्यांना आहे पुष्प, रिया मॅडम, हा सगळा घरचा सत्कार आहे, सन्मान आहे. आणि तातू गुडाळकुसे. सगळ्यांनी फोटोसाठी स्टेजवर यावं. Disconnected. धन्यवाद. हो, सर्वांनी प्रेक्षागृहात स्थानापन्न व्हावं. या सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट 1 तर्फे सम्राट मेंबर्ससाठी एक आगळी वेगळी एक स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली आहे आणि त्यांचे प्रतिनिधीही इथं हजर आहेत सम्राट क्लब इंटरनॅशनलचे स्टेट 1चे. आणि ती स्पर्धा अशी आहे की हा जो नाट्य महोत्सव जो आयोजित करत आहोत प्रत्येक सम्राट क्लब प्रत्येक गावात, तिथं एक नांदी सादर करावी आणि त्या नांदीचं चित्रीकरण करून त्यांना पाठवायचं आहे आणि मग नंतर ते बक्षीस वगैरे काय ते असेल. त्यामुळे सम्राट क्लब परवरीच्या सदस्यांनी महिला तसेच पुरुष इथं एक त्यांच्यातर्फे नांदी सादर केली जाईल. मी विनंती करतो सर्व नांदी म्हणणाऱ्या सर्व सदस्यांनी की त्यांनी नांदीसाठी तयार राहावं. सुनात कोरगावकर आणि तबला साथ करणार आहे बाबाजी पेडणेकर. हेच कलाकार पुढील सर्व स्पर्धकांनाही साथ करतील. Paired.
कार्यक्रमाची नांदीनं सुरुवात झालेली आहे. सर्व नांदी म्हणणाऱ्या सर्व सदस्यांना मनपूर्वक धन्यवाद. शुभ गोष्टीची सुरुवात, खास करून नाटकातील संबंधित कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही नांदीने केली तर एक वातावरण प्रसन्न राहतं. आता आपण लगेच आमच्या सवेश नाट्यगीत गायन स्पर्धेला सुरुवात करत आहोत. ह्या स्पर्धेतील पहिला स्पर्धक आहे दत्तू गावस. दत्तू गावस हे बंद रेशमाचे या नाटकातील छेडियला तारा हे गीत सवेश ते इथं सादर करते. दत्तू गावस. हॅलो 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 हॅलो. त्यांचं आम्ही पुष्प देऊन स्वागत करतो. थँक्यू दिव्या नितार्डेकर. बंशी, अरे तानपुराच्या 4 तारा जुळवता येतात, पण तशाच मनाच्या 4 तारा जुळवता आल्या असत्या तर फार चांगलं झालं असतं. अरे तानपुराच्या 4 ताऱ्यात 7 सूर निघतात. ते छेडण्याबरोबर असंख्य बदसूर बेसूर होऊन बंड करून उठतात. पण तुला कसं समजलं? बंसी, ती मुलगी गायली की मला आठवण होती त्या लक्ष्मीची. तेच सूर, तेच ढंग. पाहता पाहता आकाश काळोखात आणि काय तिचे स्वर, तोच सूर, तोच ढंग. काय म्हणत होता? अरे बंसी, गा म्हणून गाता येत नाही. फूल तो
येत काही आकारून येत काही फिरते निमिषात तेही स्वप्नचित्र पुसून जाय स्वप्नचित्र पुसून जाय रंग रंग ओघळू स्वप्नचित्र पुसून जाय रंग रंग ओघळू छेडियल्या तारा छेडियल्या तारा क्षितिजाच्या पार दूर मृगजळास येई क्षितिजाच्या पार दूर मृगजळास येई क्षितिजाच्या पार क्षितिजाच्या पार दूर मृगजळास येई क्षितिजाच्या पार दूर मृगजळास येई पूर लस लसते अंकुर हे लस लसते अंकुर हे लस लसते लस लसते अंकुर हे लस लसते अंकुर हे येथ चालले गळू लस लसते अंकुर हे येथ चालले गळू छेडियल्या छेडियल्या तारा ते गीत येईना जुळू ते गीत येईना जुळू फुलते ना फुल तोची जाय पाकळी गळू फुलते ना फूल तोची जाय पाकळी गळू छेडियल्या तारा रे छेडियल्या तारा रे छेडियल्या तारा रे छेडियल्या हे होते लॉट स्पर्धेतील दुसऱ्या स्पर्धक आहेत श्रद्धा जोशी. श्रद्धा जोशी आपल्यासमोर सादर करणार आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या स्वयंवर नाटकातील एक पद. तत्पूर्वी मी विनंती करतो
सम्राटच्या अध्यक्षा रिया राणे यांना की त्यांनी येऊन एक पुष्प देऊन श्रद्धा जोशी यांचं स्वागत करावं. धन्यवाद रिया मॅम. तर सादर आहे श्रद्धा जोशी. एक सूचना सर्व स्पर्धकांसाठी, संवाद तुम्ही घेऊ शकता, नाही घेतली तरी हरकत नाही, पण संपूर्ण वेळ एकूण इतर सादरीकरणाचा 10 मिनिटाच्या वरती जाऊ नये हे लक्षात घ्या. मध्ये आम्ही तुम्हाला वेळ झाली की बेल पण देऊ, पण मॅक्झिमम टाईम तुम्ही संवाद किंवा गाणं मिळून सगळं 10 मिनिटं आहे. तुला आपलं वाटतं झालं मी सर्वाहून सुंदर आहे म्हणून, पण खरं सांगू, तो नंदकुमार मंडपात आल्यावर माझ्याकडे कोणी देखील पाहणार नाही. सगळ्यांच्या नजरा त्या रंगमूर्तीत खेळून राहतील आणि मग मला दृष्ट लागायला कोणाची दृष्टी शिल्लक राहणार नाही. आज सकाळी काय झालं माहितीये? एकला नयना 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 विषय विषय
परीक्षक जरी परीक्षण करणार असले तरी आम्ही प्रेक्षक म्हणून त्यांना सर्व उत्स्फूर्त टाळ्या वाजवून दाद देऊ शकतो. परीक्षकांचा निर्णय परीक्षक घेतील. पुढची स्पर्धक स्पर्धक आहे सिद्धी पारसेकर. सिद्धी पारसेकर तयार आहे. मी विनंती करेन शिल्पा साखळकर मॅडम आहे तिकडे. शिल्पा साखळकर त्यांना की त्यांनी सिद्धी रंगमंच शिल्पा मॅडम यांना विनंती करतो की पुष्प देऊन सिद्धी फडते सिद्धी पारसेकर यांचं स्वागत करावं. इथं सम्राट क्लब पणजीचे विवेक गर्णेकर इथं आलेले आहेत. आम्ही सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. त्याचप्रमाणे इथं जी नांदी म्हटली गेली सर्व सदस्यांनी, तर त्या नांदेसाठी सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट 1चे प्रतिनिधी म्हणून इथं राजन राणे हजर आहेत. त्यांनाही टाळ्या. आणि ते परीक्षण नसणार पण ते ऑब्झर्वर ते सादर झाली की नाही निदान हे तरी म्हणजे ऑब्झर्व करायला ते इथं आलेले आहेत. त्यांनाही आम्ही धन्यवाद देतो. सिद्धी पारसेकर परत कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या संगीत विद्याहरण नाटकातील पद इथं सादर करतील. देवयानी सादर करतील सिद्धी पारसेकर. फुले तोडता तोडता कचदेवांची मग माझी ही अशी चुकामी झाली. आत्ताच कुठेतरी आत्ताच ते इथेच कुठेतरी उभे होते, पण आत्ताच कसे दिसेनासे झाले.
ती सिद्धी पारसेकर. अजूनपर्यंत 3 स्पर्धकांनी इथं आपली कला सादर केलेली आहे. मी सम्राट कप परवरीच्या अध्यक्षा रिया राणे यांना थोडं मंचावर बोलवतो, कारण ही स्पर्धा घडवताना असं ठरलं होतं की प्रत्येक स्पर्धकाला हे पार्टिसिपेशन सर्टिफिकेट द्यावी, त्यामुळे त्यांच्या जवळ ते एक सर्टिफिकेशन असावं. पहिला स्पर्धक होता आमचा दत्तू गावस. मी त्यांना विनंती करतो की त्याने हे प्रमाणपत्र स्वीकारावं. त्याचप्रमाणे दुसरा स्पर्धक श्रद्धा जोशी. दिस इज अ पार्टिसिपेशन सर्टिफिकेट. आणि आत्ता जिनं सादर केलं ती सिद्धी पारसेकर. धन्यवाद मॅडम. ह्या पुढची स्पर्धक परत मुलगी श्रीजा फडते. श्रीजा फडते तयार आहे? श्रीजा, तुम्हाला नंबर दिले आहे त्याच सिक्वेन्सनं आम्ही जातोय. 4था नंबर श्रीजा फडते. श्रीजा फडते सादर करणार आहेत सुवर्ण तुला या लोकप्रिय नाटकातील पद. खरं म्हणजे विद्याधर गोखले त्या नाटकाचे लेखक आहेत. हे नाटक जवळजवळ 60-61 वर्षापूर्वी, 61 नाही, जवळजवळ 60-65 वर्षापूर्वी सादर झालं. ह्याचा पहिला प्रथम प्रयोग झाला होता 10 ऑक्टोबर 1960 ह्या वर्षी. तर सादर करते श्रीजा फडते.
मी विनंती करतो सम्राट कप परवरीचे माजी अध्यक्ष देवीदास नितार्डेकर यांना की त्यांनी श्रीजा हिला पुष्प आणि पार्टिसिपेशन सर्टिफिकेट द्यावं. त्याचप्रमाणे या सभागृहात हजर आहेत आनंद फ्रान्स पंचायतीचे माननीय पंच श्री घनश्याम नाईक उर्फ रवी नाईक. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आमचा सन्मान स्वीकारावा. विनंती करतो देवीदास नितार्डेकर यांना की त्यांनी पुष्प देऊन घनश्याम नाईक यांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. यापुढील स्पर्धक आहे हनुमंत शेडगावकर. हनुमंत शेडगावकर सादर करतील मत्स्यगंधा या खूपच लोकप्रिय नाटकातील पराशराची भूमिकेतील एक पद देवा घरचे ज्ञात कुणाला. खरं म्हणजे मत्स्यगंधा नाटक इतकं लोकप्रिय आहे की प्रत्येक वर्षी त्याचे कितीतरी प्रयोग गोव्यात आणि गोव्याबाहेर होत असतात. आणि ह्याचं लोकप्रिय संगीत ओरिजिनली केलं होतं पंडित जितेंद्र बुवा यांनी, जितेंद्र अभिषेक. पुढील स्पर्धक आहे मनोहर चारी. मनोहर चारी खरं म्हणजे प्रत्येकाला आम्ही नंबर दिलेले आहे, पण तरीही मी सांगतो की याच्या पुढचा स्पर्धक आहे अजय कुमार लोटलीकर. आता 6 नंबर मनोहर चारी
आम्हाला सादर करणार आहे कट्यार काळजात घुसली या नाटकातील सदाशिवाच्या भूमिकेत. याही नाटकाचं संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांनी दिलेलं आहे. नाटकाचे लेखक आहेत पुरुषोत्तम दारवेकर. सादर करता मनोहर चारी. आ
राजगुरू सरांना, कातू कुडाळकर सरांना की त्याने रंगमंचावर येऊन प्रमाणपत्र आणि पुष्प देऊन मनोहर चारी यांचा सन्मान करावा. मनोहर चारी. धन्यवाद. पुढील स्पर्धक सुकांत चंद्रा नना. कुठल्या नाटकातील पद कोणी सांगू शकाल? सुकांत चंद्रा नना. संशय कल्लोळ. अश्विन शेठच्या भूमिकेत आपला सादर करतोय अजय कुमार लोटलीकर. सादर करतोय संगीत संशय कल्लोळातील अश्विन शेठ, सुकांत चंद्रा नना. आणि नाटकाचे लेखक कोणी सांगू शकेल? नाटकाचे लेखक खरं म्हणजे ना आपल्याला निदान एवढी माहिती थोडी असावी. लेखक संकलन ही अजरामर नाटकं आहेत. या नाटकाचे लेखक आहेत गोविंद बल्लाळ देवल. सादर करतोय अजय कुमार लोटलीकर. हॅलो. हां. टेस्ट. रुमझुम रुमझुम मंजू आवाज कसला बरं? अथवा प्रश्न कशाला? तिच्याच पैंजणांचा. आ हा हा हा. साधी चालण्याची पावलं सुद्धा कशी सुरेल पडतात. रुमझुम रुमझुम. ओ हो 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 हो. यावं यावं तृषित चातक मेघ माले यावं. सुकांत चंद्रानना पातली. सुकांत चंद्रानना पातली. सुकांत चंद्रानना पातली. सुकांत चंद्रानना. सुकांत चंद्रानना पातली. मृदनु सरसावनी.
अजयकुमार लोटलेकर. विनंती करतो प्रिया नाईक मॅडम यांना की त्यांनी रंगमंचावर येऊन अजयकुमार लोटलेकर यांचा प्रमाणपत्र आणि पुष्प देऊन सन्मान करावा. यापुढील स्पर्धक आहे सारा दलाल. यापुढील स्पर्धक आहे सारा दलाल. सारा दलाल आपल्या पुढे सादर करतील संगीत स्वयंवर या नाटकातील रुक्मिणीच्या भूमिकेतील पद एकला नयनाला. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे नाटक. याही नाटकाला बरीच वर्ष झाली. त्याचाही पहिला प्रयोग 1916 या साली झाला होता. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं स्वयंवर. आपल्याला लेखक माहीत आहे, पण या नाटकातील गाणी ज्यांनी स्वरबद्ध केली, संगीतकार होते या नाटकाचे, ते होते भास्कर बुवा बखले. सारा दलाल आपल्या पुढे सादर करतील एकला नयनाला, रुक्मिणीतील भूमिकेतील हे पद, नाटक स्वयंवर. याच्या पुढील स्पर्धक आहे प्रकाश नाईक गोवेकर.